नमस्कार मित्रांनो सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी केवायसी कशी करायची आहे तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला जर केवायसी करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गूगल वरती यायचं आहे। इथं गूगल वरती आल्यानंतर तुम्हाला इथं महाडीबीटी एससी ॲग्री असं नाव टाकायचं आहे। महाडीबीटी एससी ॲग्री असं नाव टाकल्यानंतर तुमच्या समोर पहिलीच लिंक येईल बघा, तुम्ही पाहू शकता महाडीबीटी एससी ॲग्री। तर तुम्हाला या लिंक वरती क्लिक करायचं आहे। या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारे ऑप्शन ओपन होईल। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं पहिला ऑप्शन आहे लॉगिनचा आणि दुसरा ऑप्शन आहे डिसबर्समेंट स्टेटस। तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा ऑप्शन येतो, खाली कॅप्चा भरायचा ऑप्शन येतो, त्यानंतर तुम्ही OTP किंवा बायोमेट्रिक ना इथं तुमची केवायसी जी आहे तर ही करू शकता। तर आता या ठिकाणी बघा, आपल्याला आपला आधार कार्ड नंबर हा इथं टाकायचा आहे। इथं आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला इथं कॅप्चा भरायचा आहे आणि त्यानंतर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक असेल तर आपल्याला हा OTP ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। जर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला इथं बायोमेट्रिक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। तर या ठिकाणी तुम्हाला CSC सेंटर किंवा सेतू सुविधा केंद्रावरती जाऊन ही केवायसी करावी लागणार आहे। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर, जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला हा OTPच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथं गेट आधार OTP या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डवरती एक OTP पाठवला जाईल, तर तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला गेट डाटा या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुमची जी केवायसी आहे तर ही सक्सेसफुली झाली असा तुम्हाला मेसेज येईल। तर आता इथं माझं केवायसी मध्ये नाव नाही, तर त्यामुळं माझा हा मेसेज मला येत आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेची पैसे मिळतात किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते मिळतात, तर अशा शेतकऱ्यांना इथं केवायसी करण्याची गरज नाही। ज्यांचे नाव PM किसान योजनेच्या लिस्टमध्ये नाहीत, म्हणजे PM किसान योजनेसाठी ते शेतकरी पात्र नाहीत किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी जे शेतकरी पात्र नाहीत, तर अशा शेतकऱ्यांना इथं केवायसी ही करणं बंधनकारक आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया असंच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।